नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत की मनोज त्याच्या बाबांना म्हणत असतो, आता हॉस्पिटलमधनं कल्याणीला सोडल्यानंतर ती तिच्या घरी निघून जाईल, आपल्याकडे येणार नाही. ह्या गोष्टीचं मला खूप वाईट वाटत आहे असं म्हणत तो इमोशनल होतो. तेव्हा त्याचे बाबा म्हणतात, आपण प्रयत्न केले असते पण ती नाही येणार. मनोज म्हणतो, मी तिच्याशी बोलून बघेल, तिला मी घरी घेऊनच येईल. आज काही झालं तरी मला माझी बहीण ह्या घरात परत आणायचीच आहे असं म्हणत तो त्याच्या बाबांशी बोलू लागतो. पण हे कसं शक्य आहे? विनाला अजिबात पटणार नाही. विना तिला डोळ्यावरही धरत नाही तर तिला माफ तरी कसं करल? ती म्हणते ना की मी कधीही माफ करणार नाही आनंदीला. मग कसं शक्य आहे असं म्हणत बाबा त्याला नको म्हणतात आणि कल्याणी स्वतःच येणार नाही असंही ते बोलू लागतात. तेव्हा तो म्हणतो, नाही बाबा, आज काही झालं तरी तिला घरी घेऊनच यायचं असं म्हणत ते दोघंजण एकमेकांशी वचन घेतात की आपण तिला काही करून आज घरी आणायचं. मनाला पटत तर नसतं पण ते करावं तर लागेल. इकडे मात्र अजूनही सार्थक तयार होऊन आला नाही. मग त्याची काहीतरी गंमतच करायला हवी, त्याला धडा शिकवायला हवा, दरवेळेला उशीर करतो असं म्हणत सुखी त्याच्यात ती दादाशी बोलत असते. तेव्हा तो म्हणतो, बघ ना आता तू सवय करून घे ह्या गोष्टीची, तुला लेट झाल्यावरती वाट बघण्याची. ती म्हणते, ठीक आहे, मग आता संसार करायचं म्हटल्यावर थोडी वाट तर पाहावीच लागेल त्याची, हो की नाही असं म्हणत ते दोघंजणं चेष्टा मस्करी करू लागतात. आणि सुकी सांगत असते की आता याची आपण बरोबर कान खेचणी करू. तिथे जेव्हा सार्थक येतो तेव्हा ती चेहरा पाडून बसते आणि म्हणते, आईबाबांनी आपल्या लग्नाला पुन्हा नकार दिला कारण तू खूपच उशीर लावला. प्रत्येक वेळेला तू जर असंच उशीर करत राहिला तर हा मुलगा आयुष्यभरात आपल्या मुलीला काय सुख देईल, हा विचार करून त्यांनी आता लग्नाला पुन्हा नकार दिला आहे असं ते म्हणू लागतात. आणि सार्थकला टेन्शन येऊ लागतं, खरंच माझ्यामुळे ते इतके रागावले आणि इथून निघून गेले का, चिडले ते माझ्यावरती असं म्हटल्यानंतर हे दोघंही म्हणतात, हो तुझ्यामुळे फार त्यांना त्रास झाला. त्यांना खूप चिड आली की आत्तापासूनच हा मुलगा इतका उशीर लावतो तर लग्नानंतर आमच्या मुलीला कसं काय सांभाळणार, कसं काय करणार असं म्हणू लागतो. आणि तो इमोशनल झालेला पाहून सुकी म्हणते, दरवेळेचं झालं आहे तुझं, तू खूप उशीर करत असतो. आता बाबा पण चिडले, आई पण चिडले आणि निघून पण गेले. मग हे ऐकल्यावर सार्थक खूप टेन्शनमध्ये येतो. एक काम करू का, मी त्यांना फोन करतो, त्यांची माफी मागतो हवं तर. माझ्यामुळे त्यांना खरंच त्रास झाला ना आणि दरवेळेला मी उशीर करतो म्हणून त्रास होतो, सॉरी हां असंही तो सुखीची माफी मागू लागतो. आणि फोन घेऊन तो तिच्या आईवडिलांना फोन लावू लागतो लगेचच. मग त्याचा दादा हसू लागतो आणि किती भोळा आहेस रे तू, तुला कसं चिडवलं तर लगेच तू घाबरून जातोस रे असं म्हणत ते तिथे चेष्टा मस्करी करत असतात. आणि हसी मजाक त्यांचं चालू असतं. तर सार्थक म्हणतो, मला तुम्ही चिडवलं ना, मी तुमच्या दोघांशीही बोलणार नाही म्हणून राग भरून बसतो. त्याचा राग भरलेला चेहरा सुखी पुन्हा स्माईल करून त्याला हसायला लावते आणि आनंदी करते. त्याचं ते सगळं सुखीचं आनंदी करण्याचं वातावरण पाहून सार्थकच्या आईला खूप आनंद होतो. खरंच माझ्या मुलाला किती सांभाळून घेते. त्याच्या चेहऱ्यावर ह्या मुलीने हसू आणलं आणि लग्नाला सुखीच्या आईने नकार दिला होता पण एवढं सगळं करूनही होकार मिळवला. ह्या दोघांनाही ते पेढा भरवून त्यांचे अभिनंदन करत लग्न जमलं म्हणून ती पेढा भरवतात. आणि दोघंही सगळेजण खूप आनंदी असतात. आणि त्याची आई म्हणत असते, खरंच माझ्या मुलाच्या आयुष्यात तू सुख घेऊन आले सुखदा, तुझ्यामुळे त्याच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद आला. आणि तुझ्या कल्याणताईची पण खूप आभार, ती जर नसती तर माझ्या मुलाच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण पुन्हा कधी आलेला नसता. आणि त्या कल्याणीला देवाने प्रत्येक इच्छा पूर्ण करावं तिची असं म्हणून तिला सुखी ठेव असं सांगू लागते. इकडे डॉक्टर सगळं काही चेक वगैरे करतात. आज तिचा डिस्चार्ज होणार आहे तेव्हा डॉक्टर तिचे सगळे सलाईन्स वगैरे सगळं काढून तिची टेस्ट वगैरे करून सगळे रिपोर्ट तिच्या ताब्यात देणार असतात. इकडे ती विचारात बसलेली असते, आज पुन्हा हे शहर सोडून जावं लागणार आणि ह्या शहरामधल्या तिने सार्थकसोबत घालवलेल्या सगळ्या आठवणी ती आठवत असते. तिच्या तंद्रीत ती बसलेली असते. त्याच वेळेला तिथे विशाल येतो आणि म्हणतो, मॅडम कसला विचार करताय तुम्ही, खूपच तुमची तंद्री लागलेली दिसते, काही टेन्शन घेतलं आहे का, माझ्याशी बोला. आणि खरंच टेन्शनमध्ये जर असाल तर कुणाशी टेन्शन वाटलं की ते कमी होतं ना, बोलून काही प्रश्न कमी होतात, तर तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणे बोलू शकतात. तेव्हा ती त्याच्याकडे पाहते आणि हसते, अरे मला काहीच टेन्शन नाही असं म्हणू लागते. तो म्हणतो, तुम्ही काहीतरी लपवताय, सतत मला वाटत असतं, या शहरात आपण आल्यापासून तुम्ही खूप शांत पण राहू लागल्या. पण ती म्हणते, नाही तसं काहीही नाही. मग तो म्हणतो, मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे, तेवढा नाश्ता खाऊन घ्या, मग आपल्या डिस्चार्जचे पेपर वगैरे तयार करायचे आहे असंही बोलतो आणि तिला नाश्ता खायला हट्ट करू लागतो. मग ती म्हणते, नाही मला नाही खायचं, माझं अजिबात मन नाही आहे असं सांगत ती ते टाळत असते.
आणि दोघंजण एकमेकांशी मग मनातलं बोलू लागतात. खरंच तुमच्या मनात काहीतरी दडलंय, दुःख मोठं, जे तुम्ही मला सांगत नाही, सतत लपवत असतात. काय झाले ते तरी सांगा. पण आनंदी म्हणते, नाही काहीही झालेलं नाही, तू विशाल टेन्शन घेऊ नको. तेव्हा तो तिला डब्बा खोलतो, चमचा देतो आणि म्हणतो, हा नाश्ता खाऊन तरी घेता का तुम्ही, असं म्हणत तिच्याकडे तो नाश्त्याचा डब्बा करतो. पण तिला हाताला जखम झालेली असते, त्या हाताने चमचा धड पकडता येत नसतो आणि तो खाता येत नसतो. तेव्हा ती म्हणते, नको मला नाही खायचं, मी नाही खात असं म्हणू लागते. पण तो हट्ट करतो, नाही नाही तुम्हाला खावंच लागेल. आता त्याच्या हट्टासमोर काय बोलावं, म्हणून ती म्हणते, ठीक आहे खाते बाबा असं म्हणत ती तो चमचा तिच्या हाताने पकडू लागते. पण हाताला दुखल्याने तो चमचा तिच्या हातातनं परत खाली पडून जातो आणि मग तो स्वतःच्या हाताने तिला नाश्ता भरवायला सुरुवात करतो. दोघंजण एकमेकांसोबत छान वेळ घालवत असतात. तो तिला नाश्ता भरवतो, गोळी वगैरे खायला देतो आणि अजिबात स्वतःची हलगर्जीपणा करून घ्यायचा नाही तब्येतीचा असं म्हणू लागतो. इकडे आपल्याला असे पाहायला मिळेल की सार्थक त्याच्या विचारात उभा असतो. त्याच वेळेला पाठीमागनं सुखदा येते आणि त्याला म्हणते, काय विचार करत आहात तुम्ही. तेव्हा तो म्हणतो, नाही काहीच नाही. ती म्हणते, बघा ना, बघता बघता आपल्याला असं कधी वाटलंही नव्हतं की आपण एकमेकांना भेटू, एकमेकांशी मैत्री करू आणि मैत्रीचं रूपांतर आपलं ह्या असल्या काहीतरी प्रेमात होईल असंही मला कधी वाटलं नव्हतं. सुरुवातीला आपण जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा कसं एकमेकांशी भांडत होतो, एक मिनटंही आपण एकमेकांना नजरेत घेत नव्हतो. काय ती आपली पहिली भेट आणि आजचा हा उगवलेला दिवस, याच्यात किती फरक आहे. आणि खरंच मी तुमच्यावर खूप प्रेम करते. मला खूप आनंद होत आहे की आपल्या लग्नाला आईबाबांनीही परवानगी दिली. तेव्हा तो म्हणतो, खरंच किती परीक्षा द्याव्या लागतात प्रेमासाठी. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला आवडली नाही का माझ्या आई वडिलांनी घेतलेली परीक्षा. तेव्हा तो म्हणतो, परीक्षेची भीती नाही वाटत, पण मला तू कधी आयुष्यात सोडून जाणार नाही ना आनंदीसारखं, असं म्हणत तो इमोशनल होतो. तेव्हा सुखदा म्हणते, मी तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही, प्रॉमिस करते. पण जर आयुष्यात जर असा एखादा क्षण आला, ज्या क्षणाला समोर आनंदी आली, तेव्हा तुम्ही आनंदीला आणि मला यांच्यामध्ये कोणाला तुम्ही निवडाल. सार्थक ह्या प्रश्नावरती एकदम गप्प होऊन जातो, काहीही बोलत नाही. कारण त्याला माहिती आहे असा क्षण आयुष्यात आला तर काय करावं ते त्याला सुचेना आणि उत्तर तरी काय द्यावं. कारण पहिलं प्रेम म्हणजे पहिलं प्रेमच असतं. सुखदाई म्हणते, मलाही माहिती आहे मी जरा अवघडच प्रश्न विचारला, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तरही मीच देते. जर आयुष्यात कधी तुमच्या डोळ्यासमोर आनंदी पुन्हा वापस आली तर मी तुमच्या आयुष्यातनं कायमची निघून जाईल. ते 15 दिवसासाठी ते पाखरू नाही का येतं आणि त्याचं आयुष्य जगून ते निघून जातं आणि तसंच 15 दिवसाचं पाखरू बनून मी तुमच्या आयुष्यात आली असं समजायचं आणि मी निघून जाईल. पहिलं प्रेम माणूस कधीच विसरू शकत नाही. जसं की मी तुमच्यावर पहिल्यांदा प्रेम केलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही. आनंदीवरती तुम्ही तेवढंच प्रेम केलं असेल, मला त्या प्रेमाचीही जाणीव आहे. आणि असा कधी क्षण प्रसंग आला तर माझ्यामुळे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही, तुमच्या आयुष्यातनं मी कायमशी निघून जाईल असं ती प्रॉमिस करते. तेव्हा सार्थक तिला म्हणतो, असं काही विपरीत बोलूच नको, कारण मला ते इमॅजिनही करवत नाही तू जे बोलत आहेस ते. पण सुखदा म्हणते, हे खरं आहे, आयुष्य आहे, आयुष्यात कधीही काहीही घडू शकतं, त्यामुळे आपण पुढचंही बोलणं टाळू नाही शकणार आणि हे सत्य काही बदलू शकणार नाही असंही ती बोलत असते. आणि तिला सार्थक समजत असतो की तुम्हाला प्रॉमिस कर, तुम्हाला आयुष्यात आनंदी जसं सोडून गेली तसं पुन्हा तू कधीही सोडून जाऊ नको. प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्यात येतं आणि मला सोडून कायमचं निघून जातं, तू तरी तसं करणार नाही ना. तेव्हा ती म्हणते, नाही असं मी कधीही करणार नाही आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही असं प्रॉमिस करते. आणि मला आता आपल्या लग्नाच्या दिवसाची खूपच आतुरता लागली आहे. मला असं झालं आहे आपण दोघंजणं कधी एक होऊ. इकडे डिस्चार्ज दिल्यानंतर शेवटचं चेकअप करण्यासाठी डॉक्टर आनंदीकडे येतात आणि तिला सांगतात की तुझ्या पाठीला मुक्का मार खूप जास्त लागलेला आहे, त्यामुळे तुला थोडे दिवस प्रवास करता येणार नाही, जास्तीत जास्त तुला आरामच करावा लागेल आणि तुझ्या मणक्याला जर जास्त प्रॉब्लेम आला तर पुन्हा एकदा चेकअपही इथेच करावं लागेल, हेही डॉक्टर सांगतात. जास्त ताण येईल असं काही करायचं नाही, लांबचा प्रवास तर अजिबातच करणं शक्य नाही तुला आत्ता थोडे दिवस तरी, असंही डॉक्टर सांगतात. हलगर्जीपणा अजिबात करू नको हेही ते डॉक्टर सांगत असतात. आणि डॉक्टर निघून गेल्यानंतर तिचे बाबा आणि मनोज तिला विचारत असतात, आता पुढे काय करणार आहेस तू. तेव्हा ती म्हणते, मी माझ्या आश्रमात परत जाणार आहे. तिचा दादा तिला हट्ट करत असतो की तू कुठेही जायचं नाही, आपल्या घरी चुपचाप यायचं. पण ती दादाला म्हणत असते, दादा हट्ट करू नको, मी नाही येऊ शकणार. मनोजला ती नाहीच म्हणत असते. मनोज मात्र काही ऐकायला तयार नाही. इतके वर्ष तुझ्याशिवाय आम्ही कसं राहिलो आम्हालाच माहिती, तू पाहतेच आहे ना आमच्या घराची काय अवस्था होऊन गेली, तू नव्हती तर आमच्या घरातला आनंदच हिरावून गेला होता. तेव्हा ती म्हणते, मी आल्याने वहिनीला त्रास होईल, वहिनी मला कधीही माफ करणार नाही.
मनोज तिला समजवत असतो की मी तिला समजावून सांगेल, पण तू इथून कुठेही जायचं नाही, तू आपल्यासोबत आपल्या घरी चालायचं, मी कुणाचं काही ऐकणार नाही. पण विना आपलं ऐकणार नाही हे तिला माहिती असतं. म्हणून ती तिच्या दादाला म्हणते, माझ्यामुळे तुमच्या दोघांच्या आयुष्यात पुन्हा एकदा काही अडचणी नको. मला माहिती आहे तू मला प्रेमाने घरी घेऊन जाशील, पण विना मला स्वीकारणार नाही, कारण विनाला माझ्या बाबतीत खूप जास्त चीड आहे. तिच्या डोळ्यासमोरही मी तिला दिसले तर ती मला अजिबात सहन करणार नाही. घरात तर अजिबातच नको, नाहीतर आणखी वाद वाढतील. पण मनोज काही ऐकायला तयार नसतो. आता काय करायचं हा प्रश्न पूर्णतः आनंदीवर असतो. त्याच वेळेला विशाल तिथे येतो आणि म्हणतो, डॉक्टरांनी तुम्हाला अजिबातच प्रवास करायला लावलेला नाही, तर आपण पुढे कसं करायचं? घरी तर जाऊ नाही शकणार, प्रवास तर अजिबातच नको, टाळायला सांगितलं आहे ना. मग ती विशालला म्हणते, विशाल मी 2-3 दिवसांनी मला बरं वाटलं की मी पुन्हा आश्रमात येईल. आता मी मनोजच्या घरी 2-3 दिवस राहते, मला बरं वाटल्यानंतर मी घरी येईल. मग तो म्हणतो, ठीक आहे मॅडम, ही आयडिया पण चांगली आहे, मनोजदादा पण खूप चांगले आहे, ते तुम्हाला छान सांभाळतील, याच्यावर मला पूर्ण विश्वास आहे. असं म्हणत तो म्हणतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आश्रम मी व्यवस्थित सांभाळेल. तेव्हा ती म्हणते, कुठली अडचण वाटली कधीही तू मला फोन कर आणि आश्रमात काय काय चाललं आहे सगळी माहिती मला डिटेल सांगत राहा हां, असंही म्हणते. आणि मनोज म्हणतो, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, अजिबात आश्रमाचं टेन्शन घेऊ नका. असं म्हणत मनोजसोबत आता कल्याणीताई निघून जातात. पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल, वृंदा आणि मनस्वी दोघीजणी रूममध्ये असतात. तेव्हा ती खूप जोरात चिडून ओरडून उठते. झोपेमध्ये तिला खूप वाईट स्वप्न पडू लागतात. तेव्हा तिची आई तिला म्हणते, काय झालं एवढं जोरात ओरडायला? तेव्हा ती म्हणते, तू सुखदाच्या हातचा मार खाल्लेला नाही, त्यामुळे तुला माहिती नाही की भीती काय असते. मला तिच्या बाबतीत खूप जास्त भीती वाटत आहे. ती भूतासारखी माझ्या मानगुटीवर बसली आहे गं, असं मला सतत वाटत असतं. आणि तिचं आता तर सार्थकसोबत लग्नही होणार म्हटल्यावर ती 24 तास आपल्या अवतीभोवती राहणार आणि ती फार डेंजर आहे, ती एवढी सोपी बाई नाही. तेव्हा ती म्हणते, मी असताना कशाला घाबरायची गरज, तुझ्या आई तुझ्या पाठीशी खंबीर आहे ना. पण ती म्हणत असते, आई तुला माहिती नाही ती फार डेंजर आहे, ती नकोच आपल्या घरामध्ये, तिचं लग्न सार्थकसोबत व्हायलाच नको. मग आता पुढे काय करायचं, कसं सांभाळायचं त्या मुलीला? तेव्हा ती म्हणते, आई मला काय वाटतं माहिती का, आपण जर सार्थकला सतत जाणवून दिलं की आपल्या अवतीभोवती आनंदी आहे, मग तो आनंदीच्या विचारात पुन्हा पहिल्यासारखं वावरेल आणि सुखदासोबत लग्न करण्याचा विषय तो बंद करून टाकेल. म्हणजे सुखदा काय आपल्या घरात येऊ शकणार नाही, हो की नाही? ही आयडिया कशी आहे? तिची आई म्हणते, तुझ्या डोक्यात तर फरक नाही ना पडलेला, काय सांगतेस तू? तेव्हा ती म्हणते, आई विचार कर, जर आपण असं काही केलं तर त्याचं मन दुसरीकडे विचलित होईल आणि तो सुखदासोबत लग्न करणार नाही आणि तो आनंदीच्या विचारात कायम गुंग राहील. म्हणजे हे घर पूर्वीसारखं आपल्याच ताब्यात राहील, हो की नाही? त्यामुळे आता आपण हेच करायला हवं. अशा काही खाणाखुणा सतत करायच्या की ज्याने त्याला वाटेल की आनंदी आपल्याच अवतीभोवती आहे, मग तो तिला शोधण्यामध्ये गुंग होऊन जाईल, सुखीसोबत लग्न करण्याचा विचार डोक्यातनं काढून टाकेल. आता ही कल्पना खरंच तिच्या आईला खूप आवडली. आपण असंच करूया, असं म्हणत दोघीजणी आता उद्यापासून कामाला लागणार आहे. आणि पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की आनंदीला घरी घेऊन मनोज आणि तिचे वडील येतात आणि ते आलेले पाहून त्या रिक्षातनं कोणाला उतरवत आहे बाबा म्हणून विना पाहू लागते, तर बाबांच्या हाताला धरून त्याच्या रिक्षातनं खाली उतरते, ती म्हणजे आनंदी. आज पहिल्यांदा विनाने इतक्या वर्षांनी आनंदीला पाहिलं. आनंदी मात्र नजर खाली झुकवून तिच्यासमोर उभी असते, तिच्या नजरेला नजरही देत नाही, इतकी घाबरते तिच्या या नजरेला. आता विना फार चिडलेली, विनाला विश्वासच बसत नाही की ती मुलगी आपल्या घरी आली आहे. आता विनाचा संताप होत असतो, ह्या मुलीला इथे यांनी का आणलं? आणि तिची आई म्हणते, बाळा तू किती दिवसांनी मला भेटलीस, असं म्हणत तिला मिठी मारते, ये घरामध्ये, चल बरं घरात, असं म्हणू लागते. आता विनाची परवानगी काय, विना काय म्हणते हे ऐकण्यासाठी आनंदी तिथेच उभी राहते नजर खाली झुकवून. आणि विना तिला म्हणते, तू माझ्या घरात येऊ शकत नाही, तुला ह्या घरात प्रवेश बंद आहे आणि तुला मी ह्या घरात येऊच देणार नाही. तेव्हा मनोज म्हणतो, असं काय बोलत आहे, ती माझी बहीण आहे, ती ह्या घरात येणार म्हणजे येणार. तेव्हा ती म्हणते, नाही, ह्या घरात एकतर ही राहील नाहीतर मी हिला माझ्या घरात येऊ देणार नाही, असं म्हणत ती तिला थांबवते. आणि लगेच कल्याणी ही म्हणते, मी काही इथे थांबत नाही, जाते मी. पण मनोज मात्र फार चिडतो, तो त्याच्या बायकोवरती चिडतो. विनाला म्हणतो, असं काय वागतेस तू? तेव्हा ती म्हणते, तुम्ही विसरला असाल पण मी नाही विसरले, मागील 6 वर्ष आपण कसल्या परिस्थितीत काढले, कसे दिवस काढले, ह्या मुलीमुळं सगळं घडलं. माझ्या नवऱ्याची काय परिस्थिती झाली होती हे तिला माहितीही नसेल. माझा नवरा माझ्यासोबत नव्हता, आम्ही कसे दिवस काढले, काय खाल्लं हे तरी माहिती आहे का? आम्ही किती दुःख भोगलं हे तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरू शकणार, मागची 6 वर्ष तरी नाही, असं म्हणत ती दरवाजा बंद करत असताना
मनोज तिला दरवाजा बंद करण्यापासून थांबवतो आणि तिला म्हणतो, तुला माहिती नसेल तर मी तुला सांगतो. तर ती म्हणते, तुम्ही त्या आश्रमात जर गेले नसतात तर तुम्ही कधीच बरे झाले नसता, असंही ती बोलते. आणि फक्त त्या कल्याणी ताईमुळेच तुम्ही आज एवढे बरे झालात. मी आनंदीला पुन्हा आपल्या घरात घेणार नाही, संकटांवर संकट पुन्हा आपल्या घरामध्ये येतील, असं विना मनोजला बोलू लागते. तेव्हा मनोज तिला एक सत्य सांगतो, ज्या कल्याणीचं तू कौतुक करत आहे ती कल्याणी कोण आहे तुला माहिती तरी आहे का? तेव्हा ती म्हणते, नाही, पण मी एक दिवस भेटेल तिला, आभार मानाल तिचे. तेव्हा तो सांगतो, हीच ती कल्याणी आहे जी त्या आश्रमामध्ये होते, तिच्याचमुळे मी बरा झालो आहे. ती म्हणजे आपली आनंदी. आपली आनंदी त्या आश्रमात कल्याणी नावाने राहते. हे सत्य आता विनाला कळल्यानंतर विनाला खरंच पुन्हा एकदा वाईट वाटतं की आपल्या नवऱ्याला बरी करणारी आनंदी म्हणजे कल्याणी आणि कल्याणी म्हणजेच आनंदी. हे सत्य तिला आता समजल्यावर ती इमोशनल होते, रडू लागते आणि पुन्हा एकदा तिचे आभार मानते आणि तिला घरात घेते. इकडे सार्थकला वाईट वाटत असतं की तो पुन्हा दुसरं लग्न करतोय, आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. तो आनंदीचा फोटो पाहून माफीही मागत असतो की तू इतके वर्ष झाले माझ्याकडे पुन्हा परत आली नाही, माझ्या आयुष्याची मी पुन्हा सुरुवात करत आहे. इकडे आनंदीला खूप आनंद वाटतो की त्याचं नवीन आयुष्य सुरू होत आहे. ती शुभेच्छाही त्याला इथूनच देते. पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.